नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। मराठा बांधवांना दिलेला शब्द पाळा, अन्यथा मराठा बांधव सोडणार नाही, असा जरांगे पाटील यांचा सज्जड इशारा। नेता होणे मला मान्य नाही, मी सेवक आहे, ही लढाई गरजू मराठ्यांसाठी लढत असल्याचे जरांगे पाटील यांचे पत्रकारांसमोर प्रतिपादन। चरणगाव येथील सभेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त, आपत्कालीन व्यवस्थेची ही सुविधा। अकोल्यात पोहोचले डुप्लिकेट जरांगे पाटील, पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी। महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई, शहराचे विद्रुपीकरण थांबण्यासाठी मोहीम। आता सविस्तर बातम्या। दिलेल्या शब्दाला जागा, अन्यथा मराठा बांधव तुम्हाला सोडणार नाहीत, असा सज्जड इशारा मराठा आरक्षणाचा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी चरणगाव येथील जाहीर सभेत सरकारला दिला। 24 डिसेंबरपर्यंत मराठा बांधवांना सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे। आरक्षण हा मराठा कुटुंबातील लेकरांच्या भविष्याचा व भवितव्याचा प्रश्न आहे, असे प्रतिपादनही त्यांनी सभेदरम्यान केले। मराठा समाजातील विद्यार्थी व सर्व बांधवांसाठी मराठा आरक्षण महत्त्वाचे असून 24 डिसेंबरपर्यंत मराठा बांधवांना सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे। आरक्षण हा मराठा कुटुंबातील लेकरांच्या भविष्याचा व भवितव्याचा प्रश्न आहे, त्यामुळे आरक्षण आमचा हक्क असून सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे। मराठा बांधवांच्या जीवावरच तुम्ही ऐशोआरामात आहात, असा इशारा राजकारण्यांना देत दिलेल्या शब्दाला जागा, अन्यथा मराठा बांधव तुम्हाला सोडणार नाही, असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले। ते अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते। मराठा आरक्षणाचा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा पातूर तालुक्यातील चरणगाव येथे आज सकाळी आयोजित करण्यात आली होती। या सभेची जय्यत तयारी करण्यात आली। सकाळी 11 वाजता सुरू होणारी सभा जवळपास 2 ते 2.5 तास उशिराने सुरू झाली। चरणगाव येथील मराठा क्रांती मैदानावर मनोज जरांगे पाटील येताच त्यांच्यावर उपस्थित सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने पुष्पांचा वर्षाव करण्यात आला। यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या जय जयकाराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता। यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे पारंपरिक तुतारीच्या निनादात जंगी स्वागत करण्यात आले। मनोज जरांगे पाटील सभेच्या मुख्य मंचावर येताच त्यांनी सभेला उपस्थित नागरिकांचे अभिवादन स्वीकारले। त्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर मंचावर उपस्थित महिलांनी जरांगे पाटील यांचे औक्षवण केले। यावेळी सभेची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सभेला उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले। या सभेला मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव उपस्थित होते। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चरणगाव येथे सभेसाठी आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली। मराठा आणि ओबीसी बांधव एकच असून ही लढाई गरजू मराठ्यांसाठी लढतो आहे, याचा विरोध करणारे नेते नक्कीच अडचणीत येतील। माझा बोलविता धनी कोणी नसून आपणच तो शोधावा आणि मलाही सांगावा, असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। मराठा समाज आणि ओबीसींचे बांधव एकच आहेत। ओबीसी मध्ये समाविष्ट असलेल्या 29 जाती सुरक्षित नाहीत। 29 जातींच्या प्रतिनिधींनी त्यांचा स्वतंत्र प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केली आहे। त्यामुळेच माजी ओबीसी नेत्यांची बैठक पुसदमध्ये आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जरांगे पाटील पत्रकारांशी बोलताना दिली। पूर्वीपासूनच मराठा समाज आणि ओबीसी बांधव एकत्र आहेत, परंतु त्यांना वाटतं की ओबीसी आरक्षणात आपण सुरक्षित नाही आहे, असं ओबीसी आरक्षणात ज्या जाती आहेत त्यातल्या 29 जातींचं मत असं आहे की आम्हाला तिथं न्याय मिळत नाही आणि आमचा वेगळा प्रवर्ग व्हायला पाहिजे, जसा की NT आणि VNTचा वेगळा वर्ग झाला आहे आणि तोही ओबीसी आरक्षणातून झालेला आहे। परंतु त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आणि त्यांना पूर्ण आरक्षण घेता पण येतं। म्हणजे वंजारी बांधवांना आणि धनगर बांधवांना जसं आरक्षण घेता येतं त्याला धक्का लागत नाही, तसं त्यांचंही म्हणणं आहे की या छगन भुजबळमुळं आम्हाला आमचा हक्काचं असणारं आरक्षण आहे आम्हाला मिळत नाही, छोट्या जातीला अशा 29 जाती बाहेर पडल्या। त्यांचं आत्ता म्हणणं होतं माझ्याकडे येऊन, इथं शेगावला ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहेत, आमचा वेगळा प्रवर्ग व्हायला पाहिजे आणि आम्ही सोबत आहेत। आता पाठिंबा दिला आहे तर सर्वसामान्य ओबीसी बांधवांचाही आम्हाला पाठिंबा आहे।
त्यामुळे आम्ही पाठिंबा स्वीकारणार त्यांचा. आतापर्यंत 35 लाख मराठा बांधवांची नोंदणी झाली आहे. संविधानिक पदावर बसून समाजात फूट पाडण्याचे काम काही मंत्री करत आहेत, असा आरोप त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केला. आरक्षणामध्ये ओबीसी मध्ये सापडल्या, त्यामुळे आम्ही ओबीसी मध्ये जाणार आहे. कारण कायद्याची चौकटच सांगते, ज्यांच्या नोंदी सापडल्यात किंवा ज्यांनी ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी निकष पूर्ण केले त्यांना आरक्षणात घ्यावं लागतं. आणि मराठा समाज 100% आरक्षणात 24 डिसेंबरपर्यंत जाणार आहे. आत्तापर्यंत 35 लाख मराठी ओबीसी आरक्षणात गेले. त्यामुळे धनगर बांधवांचा, वंजारी बांधवांचा आरक्षणाशी आमचा काही संबंध नाही आणि त्यांना धक्काही लागत नाही. आणि SC/STचा तर विषयच नाही, हे सगळेच आमच्यासोबत आहेत. नाही मग दुसरा कोण आहे? जर त्यांच्याच ओबीसी आरक्षणातल्या जाती जर छोट्या छोट्या म्हणत असतील, हे आम्हाला खाऊ देत नाहीत. महामंडळ यांनी ओबीसीचं आम्हाला खाऊ दिलं नाही, 80% एकट्यानंच खाल्लं. तर मग छोट्या छोट्या जातींना नेमकं करायचं काय, हा त्यांचा मूळ प्रश्न आहे, त्यांनी आपल्यासमोर मांडलाय. गिरीश महाजन स्वतः देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणतील. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी काय आश्वासन दिले त्याची क्लिप आमच्याकडे आहे. त्यांची ही भूमिका त्यांना महागात पडू शकते, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबाला 100% ते अडचणीत आणणार आहेत. कारण 4 वेळेस ते आमच्या व्यासपीठावर आलेले मध्यस्थी करण्यासाठी आणि त्यांच्या शब्दाचाही सन्मान केलेला आहे. मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांच्याही शब्दाचा सन्मान केलेला आहे. ते जरा त्यांना स्वतःला आरक्षण मिळालं आहे, त्यांचे लेकरं खुश राहतील. परंतु गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळू द्यायचं नाही ओबीसीतून सरसकट, ही जर त्यांची भूमिका असेल तर त्यांना पुढच्या काळात जड जाणार आहे, हे मात्र खरं आहे. कारण शेवटी आम्ही आमच्या लेकराचे जर आरक्षणापायी मुर्दे पडणार असले तर आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो आमच्या लेकरासाठी. नेता होणे मला मान्य नाही, हा लढा गरजू मराठ्यांचा आहे. विरोध करणारा कोणताही नेता नक्कीच अडचणीत येईल. आमच्या घामाच्या जोरावर हे आंदोलन चालू झाले आहे. मला जातीयवाद मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर मांडली. मला पण नेता व्हायचं नाही, कारण यांच्यासारखी मला फरफट करू घ्यायचं नाही. मी समाजाचा सेवक आहे, गोरगरिबाच्या लेकरांसाठी लढतो, ते लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी लढतोय आणि मी लढत राहणार आहे. आणि त्यांचं स्वप्न इथून पाठीमागं पूर्ण झालं असतं, नेता कोणाला न बनू द्यायचं. आता होत नसतं, त्याचं कारण पण तसं आहे की सर्वसामान्य घरातला मराठा इथं एक आलेला आहे आणि पूर्वीचा मराठा आता राहिला नाही. पूर्वीचा मराठा राहिला नाही. मराठा स्वतःच्या लेकरासाठी संघर्ष रस्त्यावर करून झुंज देण्याची त्यांनी तयारी आता ठेवलेली आहे. कारण ह्यो लढा गरजवंत मराठ्यांचा आहे. त्यामुळे आम्हीच एकटेच 50-55% आहेत राज्यात, त्यामुळे ते काहीच करू शकत नाहीत. आमचं उलट त्यांना पुढं कळलं. जर मराठ्यांच्या सरसकट देण्याला विरोध केला तर फडणवीस साहेब तर अडचणीत येणारच, पण जे जे नेतेमध्ये बराळतात यांना चप्पल काढल्याशिवाय मराठी सोडणार नाहीत. जरांगे पाटलांना रसद जी पुरवल्या जात आहे ती शरद पवारांकडून पुरवल्या जाते अशी चर्चा मोठ्या प्रमाणात काही राजकीय पक्ष पसरवत आहेत. आणि अनेक राज ठाकरेंनी म्हटलं की तुमचं बोलवीचा धनी कोण आहे शोधलं पाहिजे. शोधा की तुम्ही शोधा, आम्हाला दाखवा, आम्हीच त्याच्याकडे बघतो. आणि पैसे घ्यायला आणि रसद पुरवायला ते आंदोलन नाही. घामाचे पैसे आहेत आमच्या शेतकऱ्यांचे. इथं आम्ही स्वतः आमचे 123 गाव आहेत, आम्ही महाराष्ट्राची सेवा करायचं ठरवलं होतं. आम्ही 170 एकरमध्ये कार्यक्रम घेतला. आमच्या 123 गावातल्या फक्त 21 गावातच तेवढा पैसा जमा झाला. बाकीचे आमचे 101 गावाचे पैसे तसे शिल्लक आहेत. आम्ही कोणाचे पैसे घेत नाहीत, आमच्या कष्टाचे घामाचे पैसे आहेत ते. आणि मग आमच्या गाड्या बी येत नाही, स्वतः घेऊन येत. त्यातला एक बी नेता देईन म्हणलं ना त्याला इथून वापस पाठवू. कोणाचेच पैसे नाहीत. आमचे सगळे एकमेक पोराच्या गाडीत बसते, ते स्वतः खर्च करताय. म्हणून ते आंदोलन टिकलंय, म्हणून त्यांना काय करताय ना, विकूच शकत नाहीत. कारण स्वाभिमानी खानदानी मराठ्यांचे पोर आहेत आम्ही शेतकऱ्याचे. आम्ही गोरगरिबांना न्याय देण्यासाठी लढतोय आणि लढत राहणार आहे. पातूर तालुक्यातील चरणगाव येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा संपन्न झाली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर आपत्कालीन व्यवस्थेसोबतच रुग्णवाहिका व अग्निशमन दल तैनात करण्यात आले. यावेळी बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. मनोज जरांगे पाटील यांची चरणगाव येथील मराठा आरक्षण क्रांती मैदानावर आयोजित सभा पाहता पोलीस विभागाच्या वतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सभेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज यांच्या नेतृत्वाखाली 5 पोलीस निरीक्षक, 8 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 350 पोलीस अंमलदारांची फौज तैनात करण्यात आली आहे. सभेला होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आयोजकांना आवश्यक सूचना देत सभेचा आढावा घेतला. यासोबतच चरणगावकडे जाणारा मार्ग मंगळवार सकाळी 6 वाजतापासून बंद ठेवण्यात आला. या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले असून या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सज्ज होते. तर सभेसाठी जिल्ह्यातून सकल मराठा समाज बांधव आल्याने त्या दृष्टीने विवरा, आसोला व सायवणी येथे पार्किंगची वेगळी व्यवस्था करण्यात आली. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांसाठी हजारो स्वयंसेवकांची फौज तयार करण्यात आली होती.
लोकसहभागातून सभेला येणाऱ्या नागरिकांसाठी पाणी आणि अन्नपदार्थ वाटप करण्यासाठी अनेक स्टॉल्स लावण्यात आले। यासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अँब्युलन्स सेवा तैनात करण्यात आली होती। तसेच आपत्कालीन घटना घडू नये यासाठी अग्निशमन विभाग व इतर अतिदक्षता विभाग तैनात करण्यात आला होता। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती अकोला शहरात आल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली। अनेकांनी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले तर काहींनी त्यांच्यासोबत सेल्फी सुद्धा काढली। मनोज जरांगे पाटील यांच्यासारखी दिसणारी ही व्यक्ती अकोला जुने शहरातील रहिवासी असून त्यांचे नाव तुळशीराम गुजर असे आहे। अकोला शहरात डुप्लिकेट मनोज जरांगे पाटील आल्याची एकच चर्चा सुरू झाली आणि मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। काहींनी तर त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले तर काहींनी त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव केला। नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली। एक प्रकारे चरणगावला येण्यापूर्वी अकोला शहरात मनोज जरांगे पाटील आले की काय अशी चर्चा सुरू झाली होती। मात्र नंतर कळले की मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखी दिसणारी ही व्यक्ती अकोला शहरात वास्तव्यास आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे डुप्लिकेट दिसणारे तुळशीराम गुजर अकोला शहरात राहतात। त्यांची शरीरयष्टी व चेहरा मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा असल्याने डुप्लिकेट जरांगे पाटील म्हणून त्यांच्यासोबत फोटो काढणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। जेव्हा ते अकोला शहरातून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी निघाले तेव्हा लोकांनी त्यांना बघितलं तर काही वेळासाठी सर्व आश्चर्यचकित झाले की मनोज जरांगे पाटील हे अकोल्यात कसे। तेव्हा त्यांनी त्यांची ओळख तुळशीराम गुजर असल्याचे सांगितले। अकोला शहरातील जुने शहर वस्तीस राहणाऱ्या गुजर यांना अभिमान वाटतो की ते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसतात। त्यामुळे मला अनेकांनी सांगितले, माझ्यासोबत सेल्फीही घेतले। मी आज मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी चरणगाव या ठिकाणी जात असून सकल मराठा बांधवांनी अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत केल्याची भावना तुळशीराम गुजर यांनी व्यक्त केली। अकोला शहरात महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे मोठमोठे बॅनर आणि होर्डिंग्स लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात असल्याची बाब दिवसेंदिवस वाढत असल्याने महानगरपालिकेच्या वतीने शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे। महापालिकेने अनधिकृतपणे लावलेले होर्डिंग्स पोलीस बंदोबस्तात हटविण्याची कारवाई केली। शहरातील प्रत्येक चौकात रस्त्याच्या दुतर्फा एवढेच नव्हे विजेच्या खांबांवर वाढदिवस असो की राजकीय पक्षातील नियुक्ती, राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांच्या आगमनाचे स्वागताचे फलक महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे लावले जात असल्याची बाब निदर्शनास आली। हा प्रकार सातत्याने सुरू होता। अधिकृत जाहिराती सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे। नियमानुसार शुल्क भरावे लागते। मात्र दररोज शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा असे अनधिकृत फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे। या मानसिकतेला आळा घालण्यासाठी महापालिकेने आता मोहीम हाती घेतली असून पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने अनधिकृत होर्डिंग व फलक हटवण्याची कारवाई सुरू केली आहे। परवानगी न घेता असे जाहिरात फलक लावल्यास महापालिका प्रशासन आता कडक कारवाई करेल असा इशारा देण्यात आला आहे। अनधिकृत होर्डिंग व फलक काढण्यासाठी केवळ 1 दिवसाची मोहीम पुरेशी ठरणार नाही। ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहावी अशा भावना शहरातील नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम खास दसरा व दिवाळी निमित्त घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश स्टॉक। खरेदी करा 2 जीन्स व मिळवा 1 जीन्स अगदी फ्री। तसेच खरेदी करा 2 शर्ट व मिळवा 1 शर्ट अगदी फ्री। तसेच मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड व सेमी ब्रँडेड कंपनीच्या फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, जीन्स, कॅज्युअल शर्ट, टी शर्ट, कुर्ता पायजामा, ब्लेजर, मोदी जॅकेट आणि बरेच काही, तेही मार्केटपेक्षा स्वस्त दरात। ब्लेझर्स व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू। भरपूर व्हेरायटी, नवीन डिझाईन ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध, तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी किमतीमध्ये। तर एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रतनलाल प्लॉट, मिस्टर डेनिम मेन्सवेअर जवळ, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला शहरात श्री काळभैरव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली।
जुन्या शहरातील पोळा चौक परिसरात असलेल्या श्री कालभैरव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। आज 5 डिसेंबर रोजी कालभैरव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या दिवशी भगवान शिवाचे रुद्ररूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते। मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला हा दिवस साजरा केला जातो। या दिवसाला कालाष्टमी संबोधले जाते। कालभैरवाची पूजा रात्रीपासून केली जाते। कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात। जुन्या शहरातील पोळा चौक परिसरात श्री कालभैरवाचे प्राचीन मंदिर आहे। आज श्री कालभैरव जयंतीनिमित्त मंदिर परिसरात सामूहिक पूजन अभिषेक नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या उत्सवामध्ये कालभैरव बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे पुजारी ज्योतिष पंडित शंकर पूनमचंद शर्मा यांनी केले आहे। एकीकडे पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून दुसरीकडे कापसाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। कृषी विभागाने व महसूल विभागाने याबाबतीत गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे। अकोला जिल्ह्यात खारपाण पट्ट्यातील परिसरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। कपाशी पिकाला हा पाऊस पोषक नसून नुकसानदायक ठरला आहे। कपाशी पिकाच्या फुलपाती गळून गेल्या असून पीक पूर्णतः करपून गेले आहे। जिल्ह्यात कापूस पिकाला पावसाचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसल्याने यावर्षी कापसाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। यावर्षी शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस पूर्णतः भिजल्याने बाजारपेठमध्ये कापसाचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे। जिल्हा कृषी विभाग तसेच महसूल विभागाने याबाबतीत गांभीर्याने लक्ष देत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्वरित मिळवून द्यावी अशी मागणी बळीराजा करीत आहे। सुरक्षित प्रवासाची हमी देणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे। खराब व खिडखिड्या झालेल्या एसटीकडे महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची सुरक्षितताच धोक्यात आली आहे। त्यामुळेच रस्त्यावर बस बंद पडण्याच्या घटनेत वाढ झाली आहे। अनेक नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्यामुळेच कोणती बस कधी व कुठे बंद पडेल याचा काही नेम नाही। याचाच प्रत्यय प्रवाशांना अकोला शहरातील अशोक वाटिका चौकात आला। उड्डाणपुलाखाली चौकात मधोमध एसटी महामंडळाची बस अचानक बंद पडल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जमा झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला। तर नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली। परिवहन महामंडळाच्या बसेसची अवस्था दिवसेंदिवस खस्ता होत चालली असून एसटी विभागाला नादुरुस्त बसचे ग्रहण लागले आहे। परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस नादुरुस्त असतानाही रस्त्यांवर धावत असल्याने रस्त्याच्या मध्ये बस बंद पडत असल्याच्या घटना घडत आहेत। त्यामुळे एसटी महामंडळाच्या भंगार बसेसचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर आला आहे। अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर मुदत संप आंदोलन व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे। महिलांनी आपल्या प्रश्नांसाठी संघटित व्हावे, भावनिक आश्वासनात गुंतून पडू नये, आपल्या न्याय हक्कासाठी सरकारला जाब विचारण्याचे धाडस अंगी बाळगावे असे आवाहन अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने मूर्तिजापूर शहरातील कार्यालयासमोर बेमुदत संप आंदोलन व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या संपात मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांनी आपली उपस्थिती दर्शविली। ग्रॅज्युएटीबाबत दिलेले निकालाची अंमलबजावणी करून ती पूर्ण करण्यात यावी। अंगणवाडी सेविका कर्मचारी पदे ही वैधानिक पदे कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारी वेतन श्रेणी, भविष्य निर्वाह निधी आदी सुरक्षा इत्यादी सगळे लाभ देण्यात यावेत। अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका मानधनात वाढ करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले। जोपर्यंत शासन दरबारी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप सुरू ठेवणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। मराठा बांधवांना दिलेला शब्द पाळा, अन्यथा मराठा बांधव सोडणार नाही असा जरांगे पाटील यांचा सज्जड इशारा। नेता होणे मला मान्य नाही, मी सेवक आहे
ही लढाई गरजू मराठ्यांसाठी लढत असल्याचे जरांगे पाटील यांचे पत्रकारांसमोर प्रतिपादन. चरणगाव येथील सभेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त, आपत्कालीन व्यवस्थेचीही सुविधा. अकोल्यात पोहोचले डुप्लिकेट जरांगे पाटील, पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी. महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई, शहराचे विद्रुपीकरण थांबण्यासाठी मोहीम. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.